राष्ट्रवादीच्या आमदारांना सुद्धा सकाळपासून फोन आलेले आहेत आणि यामध्ये नावं आहेत ती आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता भरणे, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांची। आतापर्यंत ही 5 नावं कन्फर्म आहेत ज्यांना फोन आलेले आहेत आणि निश्चितच आज नागपूरमधल्या होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। तेव्हा राष्ट्रवादीमधून आणखी किती आणि कोणती नावं पुढे येत आहेत हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर एकदा आपण ग्राफिक्सद्वारे पाहूया। यामध्ये श्रीवर्धनचे आमदार आदिती तटकरे, अहमदपूरचे बाबासाहेब पाटील आणि इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे मंत्रिपदासाठी यांना फोन आलेला आहे। तर हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांची नावंही कन्फर्म आहेत। तर आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे नागपूरकडे लागलेलं आहे आणि काय नेमक्या नागपूरमध्ये सगळ्या घडामोडी सुरू आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील त्या ठिकाणी आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, आज नागपूरकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित असा हा विस्तार होतो आहे। अनेक जणांची नावं कन्फर्म झाली आहेत, जवळपास 34 नावं आहेत। काय एकंदरीतच नागपूरमध्ये लगबग दिसते आजच्या शपथविधीसाठी? अनुपमा, अनेकांची स्वप्न पूर्ण होत आहेत, अनेकांची स्वप्न अपूर्ण राहत आहेत। अशा प्रकारचं चित्र सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळतं। कारण ज्यांना पक्ष नेतृत्वाकडून फोन आलेले आहेत ते खुशीत असले तरी ज्यांना फोन आलेले नाहीत ते मात्र नाराज असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळं नागपूरमध्ये काही असो काही दुःख असं म्हणता येईल। त्यामुळं या संपूर्ण वातावरणामध्ये आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार आहे। परंतु ज्या प्रकारे शपथविधीचा सोहळा जो आहे तो लांबलेला सोहळा जो आहे तो अखेर पूर्ण होतोय हे मात्र निश्चित। कारण अखेर त्यासाठी अधिवेशनाचा अलीकडचा शेवटचा दिवस जो आहे तो पाहायला मिळतोय की किती वेळा तारखा या शपथविधीच्या आल्या, परंतु अखेर आजच्या तारखेला हे अधिवेशनाच्या आदल्या दिवशी शपथविधीचा कार्यक्रम हा पूर्ण होतोय। जवळपास सर्व कोटा हा पूर्ण केला जाऊ शकतो। 40च्या 40 कारण एकूण 43 मंत्री असू शकतात। आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे 3 जण सोडले तर 40 मंत्री हे शपथ घेऊ शकतात। त्यामध्ये 11 मंत्री जे आहेत ते शिवसेना शिंदे गट यांच्याकडून शपथ घेणार आहेत, तर 9 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शपथ घेत आहेत, तर उर्वरित 20 हे आकडा जो आहे तो भाजपचे आमदार हे शपथ घेतील। त्यामुळे भाजपकडून बरीचशी नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत, परंतु 2-3 नावं अद्याप समोर आलेली पाहायला मिळत नाहीत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील 6 नावं अद्यापपर्यंत समोर आलेली आहेत। अजून 3 नावं नेमकी कोण आहेत आणि कुणाला फोन जाणार या संदर्भात अद्याप समोर आलेलं नाही। त्यामुळे 3 नावांच्या बाबतीत 3 आमदार हे नशिबवान कोण असणार आहेत ते अनुपमा ते पाहणं गरजेचं आहे। आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये नागपुरात जरी थंडी असली तरी राजकीय वातावरण मात्र तापलेलं पाहायला मिळते। अगदी कृष्णात, निश्चितच आणि दिवसभर हे वातावरण असंच तापलेलं राहील कारण आज नागपूरमध्ये महत्त्वाच्या या सर्व राजकीय घडामोडी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर शिवसेनेच्या मंत्रिपदाची सुद्धा यादी आता झी 24 तासच्या हाती आलेली आहेत आणि 11 जणांची नावं शिवसेनेमधून निश्चित झालेत। एकदा आपण पाहूया एका दृष्टिक्षेपात ही सगळी नावं जी आतापर्यंत कन्फर्म झालेली आहेत, ज्यांना फोन आलेले आहेत। पाहतोय आपण